जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र। नमस्कार। माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या जय महाराष्ट्र कार्यक्रमात आपणा सर्वांचं मनापासून स्वागत। मंडळी, भारताचे माजी राष्ट्रपती आणि श्रेष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस महाराष्ट्र शासनामार्फत वाचन प्रेरणा दिवस म्हणून साजरा करण्यात येतो आणि 15 ऑक्टोबरला हा दिवस महाराष्ट्र शासनाच्या वतीने विविध उपक्रम घेऊन साजरा करण्यात येतो। या निमित्ताने वाचन संस्कृतीविषयी चर्चा करण्यासाठी आज आपण आपल्या स्टुडिओत निमंत्रित केला आहे ज्येष्ठ लेखक, उत्तम वक्ते, माध्यम तज्ञ आणि लोकमतच्या पुणे आवृत्तीचे संपादक माननीय संजय आवटे सरांना। सर नमस्कार। नमस्कार। जय महाराष्ट्र कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत। आपण डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचा जयंती दिन 15 ऑक्टोबर हा वाचन संस्कृती वाचन प्रेरणा दिवस म्हणून साजरा करतो। या निमित्ताने सर्वात पहिला प्रश्न मला हाच विचारायचा आहे की वाचनाचं मनुष्याच्या एकंदर व्यक्तिमत्व विकासात नेमकं स्थान काय आहे? मीनल, खूप चांगला प्रश्न आहे। खरं म्हणजे गंमत बघा, म्हणजे सेपियन्स नावाचं जे पुस्तक आहे युval नोआ हरारेचं, तर त्याने फार छान सांगितलं की माणूस हा इतरांपेक्षा वेगळा कसा काय झाला, म्हणजे आजचा जो होमोसेपियन आहे तो इतरांपेक्षा वेगळा कसा काय झाला। तर लोक असं म्हणतात की साधारणपणे तो 2 पायांवर उभा असल्यामुळे त्याची एकूण दृष्टी विस्तारली, हे एक कारण आहे। त्याचा मेंदू मोठा होता, त्याच्या पाठीचा कणा ताठ होता, वगैरे वगैरे, हे सगळं खरंच आहे। पण युval नोआ हरारे असं म्हणतो की त्याहीपेक्षा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा जो माणूस आहे, बाकी लिएंडरथल आणि बाकीपेक्षा सुद्धा हा जो माणूस आहे होमोसेपियन, तो इतरांपेक्षा वेगळा आणि अधिक सक्षम ठरला आहे। तर सगळ्यात महत्त्वाचं कारण असं की त्याचा संवादावर फार भर होता, डायलॉग ही त्याची पॅशन होती। म्हणजे साधारणपणे बाकीचे जे प्राणी असत किंवा बाकीचे जे माणसासारखेच जे सगळे प्राणी होते त्यांचा संवाद होता, पण तो जगण्यापुरता होता। म्हणजे नदीकाठी तू चाललेला आहेस पण तिकडे शिकारी आलेला असेल, असा कामापुरता जगण्यापुरता वगैरे असा होता। पण हा मात्र अरे ते दोघे चालले, ते दोघे नेहमीच एकत्र दिसत आहेत, काय गडबड आहे का? तर अशा अगदी गॉसिपपासून ते बाकी सगळ्या गोष्टींपर्यंत संवाद ही त्याची प्रचंड मोठी भूक होती, डायलॉग ही भयंकर भूक होती। तर मला असं वाटतं की मुळातच माणूस हा गोष्टी वेल्हाळ आहे। बरोबर। त्याला डायलॉग आवडतो, त्याला बोलणं आवडतं, त्याला संवाद आवडतो, त्याला आपलं एक्सप्रेशन करायला फार आवडतं आणि सारखं काहीतरी व्यक्त झालं पाहिजे असं आपल्याला वाटत असतं आणि आपण त्या माध्यमांचा शोध घेत असतो। त्यामुळे पहिला मुद्दा जो आहे तो म्हणजे माणसाला बोलायला आवडतं, संवाद करायला आवडतं, व्यक्त करायला आवडतं, ही माणसाची भूक आहे। हा पहिला महत्त्वाचा मुद्दा आहे। मग माध्यमं वेगवेगळी असतील। पण नागराज मंजुळेची एक खूप चांगली कविता आहे, तो मुळातला कवी आहे, त्याची कविता खूप चांगली आहे की माझ्या हाती नसती लेखणी तर असता कुंचला, कशानंही उपसतच राहिलो असतो मी कोलाहल मनातला। अभिव्यक्त होणं, माझ्या मनामध्ये कोलाहल आहे आणि मला व्यक्त व्हायचं आहे, त्यामुळे ही माणसाची भूक आहे। हे लक्षात घेतलं म्हणजे मग लक्षात येतं की वाचनाचं आणि या सगळ्या गोष्टींचं महत्त्व काय आहे की मला काहीतरी व्यक्त व्हायचं आहे। मुळामध्ये लिहिणारा माणूस मला काहीतरी व्यक्त व्हायचं आहे म्हणून लिहितो आणि वाचणाऱ्या माणसाला त्या निमित्तानं अख्खं जग आपल्या भोवताली येतंय, आपल्या पुढ्यात येतंय असं जाणवतं। मी खरं म्हणजे समजा मी मुंबई दिनांक किंवा सिंहासन वाचेपर्यंत मला हे माहितीही नसतं की राजकारणाचा पट काय आहे। मी वाचतो आणि मला कळतं की अरे राजकारण हे कुठल्याही गोष्टी जेव्हा तुम्ही वाचता तेव्हा तुमची दृष्टी विस्तारते, तुमची कक्षा रुंदावते आणि मग तुम्ही पूर्वीचे वाचनापूर्वीचे आणि वाचन केल्यानंतरचे हे 2 वेगळीच माणसं असतात की कारण तुमचं जग इतकं रुंद होतं, जग इतकं विस्तारतं। साधारणपणे असं आहे की माझी जगण्याची एक मर्यादा आहे, माझ्या जगण्याची एक कक्षा आहे। साधारणपणे माझं गाव, माझं घर, माझं भोवताल असं एक सगळे मी जगत असतो। पण त्याच्या पलीकडे जेव्हा मला काहीतरी वाचनाच्या निमित्तानं वेगळं जग कळतं तर माझ्या लक्षात येतं की अरे इतकं मोठं जग आहे। आणि मग जेव्हा तुम्ही वाचू लागता तेव्हा लक्षात असं येतं की जगाचा आयामच बदलतो, परिमाण बदलतं, जग रुंद होतं, जग मोठं होतं, तुम्ही पण मोठे होत जाता, तुम्ही अधिक तुमची सहानुभूती वाढते, तुमची करुणा वाढते, सगळं विस्तारत जातं। मला असं वाटतं की मुळात वाचन तुम्हाला काय करतं ते जे आहे ना, किताबों का भय क्या कहना वो तो बेताब होते हैं, जो उन्हें समझ नहीं पाते वो जिंदगी भर रोते हैं। पुस्तकं समजून घेणं, पुस्तक समजणं, वाचन समजणं ही इतकी भन्नाट गोष्ट आहे आणि म्हणून मी म्हटल्याप्रमाणे शोध लागत जातात। मग शरणकुमार लिंबाळेंनी अक्करमाशी लिहीपर्यंत, दया पवारांचं बलुतं येईपर्यंत हे पण जगणं आहे हे कोणाला माहिती होतं? तुम्ही बघा, मग सगळी माणसं आपल्याकडे जी मोठमोठी होत गेली त्यांनी काहीतरी वाचलं आणि ती बदलत गेली। मोहनदास करमचंद गांधी नावाचा साधा माणूस पण वाचन आलं आयुष्यामध्ये। मी मोहनदास करमचंद गांधी मी सहज वाचत होतो, आता माझ्या गाडीमध्ये येताना ते पुस्तक होतं।
इंडिया आफ्टर गांधी हे गुहांचं डॉक्टर रामचंद्र गुहांचं गाजलेलं पुस्तक, त्याच्यानंतर त्यांनी गांधी बिफोर इंडिया असं लिहिलं की भारतामध्ये येण्यापूर्वी गांधी म्हणजे प्रामुख्याने आफ्रिकेतले गांधी. तर त्यामध्ये गांधी जेव्हा इंग्लंडमध्ये जातात शिकण्यासाठी, म्हणजे गांधींचं वैशिष्ट्य असं की गांधी 3 खंडांमध्ये शिकले किंवा वाढले किंवा त्यांनी काम केलं. भारतामध्ये, इंग्लंडमध्ये आणि आफ्रिकेमध्ये, हे 3ही देश वेगळे आणि 3ही खंड वेगळे. त्या खंडांमध्ये गांधी वाढले. तर गांधी तिथे गेले आणि खरं म्हणजे इंग्लंडला जातानाच त्यांना शपथ घातली होती आईनं की तू दारू प्यायची नाही, तू मांसाहार करायचा नाही, आणि बायको लग्न झालेलं होतं, अन्य कुठल्याही मुलीचा विचार करायचा नाही, या 3 गोष्टी सांगितल्या. त्यामुळे शाकाहार करायचा ही धार्मिक गोष्ट आहे म्हणून त्याने ठरवलं होतं. पण तिथे गेल्यानंतर त्यांनी शाकाहारावरची पुस्तकं वाचली आणि मग त्यांच्या लक्षात आलं की अरे याला अधिष्ठान आहे, आणि मग ते खऱ्या अर्थानं हार्डकोर शाकाहारी झाले ते वाचन केल्यामुळे. मला असं वाटतं की साध्या साध्या गोष्टी आहेत. टॉलस्टॉय वाचल्या, नंतर ते आणखी बदलले. तुम्ही कल्पना करा की महात्मा फुले यांनी थॉमस पेनचं कॉमन सेन्स वाचलं, ते बदलून गेले. एखाद्या लहान गोष्टीमुळे जग एवढं बदलू शकतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं कर्तृत्व असं, वैशिष्ट्य असं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नवं संविधान दिलं. वा, खरं. भारतीय संविधान नावाचं. तुकारामाची गाथा म्हणजे कवितेचं पुस्तक आहे. मला असं वाटतं की मुळात पाब्लो नेरुदा नावाचा चिलीतला एक कवी आहे. ते सांगतो आणि मी या प्रश्नाचं उत्तर थांबवतो की लेखन किती महत्त्वाचं असतं. पाब्लो नेरुदा हा कायम व्यवस्थेला प्रश्न विचारणारा असा मोठा कवी. पाब्लोचा खून करायचा असं ठरवलं आणि मग भाडोत्री गुंड पाठवले गेले. भाडोत्री गुंड पाठवले गेले, ते पाब्लो नेरुदाच्या घरी आले, तर पाब्लो घरी नव्हता. त्यांना असं वाटलं की आपल्याला याचा खून करायला पाठवलेला आहे, म्हणजे हा काहीतरी मोठा गुंड असणार, हा भयंकर मोठा माफिया वगैरे असणार, याच्याकडे शस्त्र वगैरे असतील. ते हळूहळू आले की बंदुका असतील, तोफा असतील वगैरे. त्याच्या घरात काहीच नाही, त्याच्या घरात पुस्तकं आणि वह्या. यांना वाटलं बहुतेक आपण पत्ता चुकलो, हा तर काही भयंकर माणूस नाही, हा साधा माणूस आहे, याचा कशाला खून करायला आपण कारण नसताना आलो. म्हणून ते म्हटले पत्ता चुकलोय, आपण परत जाऊ आणि विचारू की हाच का तो. ते परत आले तर त्यांना गेटवर पाब्लो भेटला. पाब्लो म्हटला काय कुठे आलात? त्यांना एकाचा खून करायचा होता. म्हणजे परत का चाललात? म्हणजे ते पाब्लो नेरुदा नावाचा भयंकर माणूस आहे, त्याचा खून करायचा असं आम्हाला सांगितलं, पण हा फारच सभ्य माणूस दिसतो, हा काही हिंसक नाही आहे, हा काही त्रासदायक नाही आहे आणि याच्याकडे काही शस्त्र पण नाही आहेत. पाब्लो म्हणाला मीच तो पाब्लो नेरुदा आणि मी फार भयंकर आहे तुम्हाला सांगतो, या. तो घेऊन आला त्यांना. त्यानं कवितेचं पुस्तक दाखवलं, वही दाखवली, म्हटलं ही माझी शस्त्र आहेत. वा. त्यांना असं वाटलं की हा वेडा आहे, त्यामुळे ते पळून गेले. पण मुद्दा असा की ही गंमत आहे साहित्यामध्ये, कवितेमध्ये. मग तुकाराम असेल, आज एक लक्षात घ्या, म्हणजे मिनल मला काही वेळा इतकं भरून येतं की जेव्हा जेव्हा जागतिकीकरण नव्हतं, जेव्हा अमेरिकेचा जन्मसुद्धा झालेला नव्हता, तेव्हा माझा ज्ञानेश्वर हे विश्वचे माझे घर अशी ग्लोबल प्रार्थना म्हणत होता, पसायदान मागत होता. हा ज्ञानेश्वर, हा तुकाराम. बुद्धाने काय केलं? बुद्धाने आयुष्यभर संवाद केला. लोक मला विचारतात बुद्धांचं वेगळे पण तुम्हाला काय वाटतं? म्हटलं बुद्ध चालत राहिले, बुद्ध बोलत राहिले, बुद्ध संवाद करत राहिले, बुद्ध प्रश्नोत्तर करत राहिले. बरोबर. ही जी स्पेस आहे, हा जो अवकाश आहे, बुद्धांना माहिती होतं. तुम्ही कल्पना करा, त्या कालावधीमध्ये जगामध्ये काही माध्यमं नव्हती. त्या कालावधीमध्ये बौद्ध धर्म वेड्यासारखा जगभर पोहोचला, कानाकोपऱ्यात पोहोचला. कसा पोहोचला असेल? बुद्धाचं तत्वज्ञान कसं पोहोचलं असेल? मोहनदास करमचंद गांधी नावाचा माणूस त्या कालावधीमध्ये देशभर सर्व दूर कसा पोहोचला असेल? मला असं वाटतं की या सगळ्या याच्यामध्ये ही गंमत आहे, या पुस्तकामध्ये, या लेखनामध्ये, या वाचनामध्ये ही सगळी मजा आहे, ही गंमत आहे. माणसं बदलतात, जग बदलतं, देशच्या देश बदलतात, मानवी समूह बदलून जातात, अशी क्षमता या सगळ्या वाचनामध्ये आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की वाचणं ही खूप छान गोष्ट आहे, फार महत्त्वाची गोष्ट आहे, क्रांतिकारक गोष्ट आहे. नक्कीच. म्हणजे वाचन हे आपल्याला कुठल्याही काळात घेऊन जाऊ शकतं आणि लेखक हा काळाच्या पलीकडे असतो, थोडक्यात असं आपल्याला म्हणता येईल. आपण एक वाचन संस्कृती असा शब्द नेहमी वापरतो. इतकं महत्त्व वाचनाचं आहे, प्रत्येकाच्या आयुष्यात खूप मोठा बदल घडून आणण्याचं सामर्थ्य आहे. पण वाचन संस्कृती नावाच्या संकल्पनेत कुठकुठल्या घटकांचा आपण समावेश साधारण करू शकतो? असे मिळेल, मुळामध्ये वाचन संस्कृती हा शब्द जो आपण वापरतो, मला असं वाटतं की संस्कृतीमध्ये वाचन अनुस्यूत आहे. म्हणजे संस्कृती उभ्याच राहिल्या त्या वाचनाच्या जोरावर, वाचनाच्या अधिष्ठानावर. आणि वाचन हा संस्कृतीच्या विकसनामधला अत्यंत मोठा टप्पा आहे, अत्यंत मोठी गोष्ट आहे. पण आता आपण जेव्हा विचार करतोय वाचन संस्कृती, मला पहिल्यांदा असं वाटतं की वाचन संस्कृतीच्या मुळाशी विचार आहे. विचाराशिवाय वाचन संस्कृती ही अस्तित्वात येऊच शकत नाही. एक वाक्य मला आठवतं, जेव्हा 25 नोव्हेंबर 1949ला संविधान सभेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं गाजलेलं भाषण आहे. आणि त्या भाषणामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की तुम्ही एखादा मुद्दा मांडलात,
आणि तो मुद्दा मला पटला नाही, तर तो मुद्दा खोडून काढण्यासाठी मी माझी बुद्धी पणाला लावेन. पण मला मान्य नसणारा मुद्दासुद्धा तुम्हाला मांडता यावा यासाठी जीवाची बाजी लावेन. वा. ही जी स्पेस आहे की तो अवकाश आहे की तुम्हाला मला मान्य आहे की अमान्य हा मुद्दा वेगळा आहे, पण तुम्हाला हवी ती स्पेस, हा विचार जो आहे, मला असं वाटतं की विचार करणं मूलभूत आहे. पण विचारावर सगळं उभं आहे हे पहिल्यांदा आपण लक्षात घेतलं पाहिजे. तो अवकाश असला पाहिजे. हा विचार मांडण्याचा अवकाश नसेल तर वाचन संस्कृती नावाची गोष्ट अस्तित्वात येऊ शकत नाही हे आपण पहिल्यांदा लक्षात घेतलं पाहिजे. वाचन संस्कृती म्हणजे शब्दांचा फुलोरा नव्हे. वाचन संस्कृती म्हणजे र ला र, ट ला ट, प ला प नव्हे. वाचन संस्कृतीच्या मुळाशी विचार आहे हे आपण पहिल्यांदा लक्षात घेतलं पाहिजे. तो पहिला विचार आहे आणि त्यासाठी त्या वातावरणामध्ये, त्या भवतालामध्ये विचार करण्याचा अवकाश असला पाहिजे. विचार करण्याची स्पेस असली पाहिजे. तो कुठल्याही धर्माचा असो, कुठल्याही जातीचा असो, स्त्री असो किंवा पुरुष असो. मला असं वाटतं की हा अवकाश असणं ही सगळ्यात पहिली गोष्ट आहे. हा पहिला मुद्दा आहे. मग अर्थातच तो विचार मांडणारा माणूस येतो. मग तो लेखक असेल, तो काय पत्रकार असेल, संपादक असेल, आपली भूमिका घेऊन जी काही मांडणी करण्याची जी गोष्ट आहे तर त्यामध्ये अर्थात दुसरा घटक जो आहे तो लेखक येतो. वाचक हा त्यातला सगळ्यात महत्त्वाचा केंद्रबिंदू आहे. प्रकाशक आणि बाकी संस्था हे वेहिकल आहे, माध्यम आहे. मला असं वाटतं की वाचक हा खरं म्हणजे त्या सगळ्याचा केंद्रबिंदू आहे. मी तुम्हाला मजा सांगतो, परदेशामध्ये मी कुठेतरी गेलो तर एक जण भेटला, त्याला विचारलं तुम्ही काय करता? म्हणजे आय डू राईट. तर आय डू राईट. आता मी म्हटलं मी पण लिहितो, पण आपला मुद्दा असतो ना की पोटा पाण्याचं काय, म्हणजे बाकी सगळं ठीक आहे. तर ते म्हणे लिहितो. म्हटलं याचं काय? लिहितो. म्हटलं लिहिण्यावर पैसे, म्हणजे लिहिण्यावर पोट वगैरे चालतं, ही किती मोठी गोष्ट असते. याचं कारण असं आहे की आपल्याकडे हे होत नाही, अजूनही होत नाही. संकल्पना मला गंमत अशी वाटते खरं म्हणजे, लोकसंख्येचा विचार केला तर महाराष्ट्र हा जगातला 10व्या नंबरचा देश आहे. जगातल्या 9 देशांची लोकसंख्या महाराष्ट्रापेक्षा जास्त आहे. एवढी तुमची प्रचंड लोकसंख्या आहे, एवढी तुमची भाषा अत्यंत महत्त्वाची आहे. भाषेचा विचार केला तर ही मराठी भाषा, भारतीय सगळ्या भाषा ह्या खरं म्हणजे कुठल्याही युरोपियन भाषेपेक्षा, म्हणजे ज्या इंग्लंडनं राज्य केलं जगावर, तर इंग्लंडची लोकसंख्या तुमच्यापेक्षा किती कमी आहे, फ्रान्सची लोकसंख्या तुमच्यापेक्षा किती कमी आहे, इस्रायल वगैरे देशांची लोकसंख्या आमच्या पुण्यापेक्षा कमी आहे. मुंबई 2 कोटीची मुंबई ही कुठल्याही अनेक देशांपेक्षा मोठी अशी लोकसंख्या आहे. एवढी भाषा प्रचंड आहे. मला असं वाटतं की याच्यामध्ये वाचन व्यवहार नावाची एक वेगळी गोष्ट आहे. त्या व्यवहाराचा विचार व्यावहारिक पातळीवरच करावा लागतो. तो केवळ तात्विक पातळीवर करून चालत नाही. त्याच्यामध्ये गंमत अशी झाली आहे, मी मगाशी म्हटल्याप्रमाणे वाचक हा त्याचा केंद्रबिंदू आहे हे आपण विसरलो. व्यवहार म्हणून ते विकसित झालं नाही, त्यामुळे ते नीटपणे पोहोचलं नाही. आपल्याकडे आजही गंमत अशी आहे की समजा मी गेलो, मी सहज आलो आणि माझे पुस्तक आहे, मी तुम्हाला म्हटलं की घ्या पुस्तक माझं. तुम्हाला पुस्तक 200 रुपये देऊन पुस्तक घ्यायचं, हे अजूनही लोकांना पचनीच पडत नाही. सहजपणे जाऊन लोक वडापाव खातील, 100-200 रुपये त्याच्यावर अगदी इडली सांबारवर खर्च करतील, पण 100-200 रुपयाचं पुस्तक विकत घ्यायचं हे लोकांना पचनी पडत नाही. मला असं वाटतं की याच्यामध्ये वाचक केंद्रबिंदू असणं हा एक भाग. म्हणजे पुस्तकांचं गाव जेव्हा आलं तेव्हा माझं म्हणणं हेच होतं की मला पुस्तकांच्या गावाला माझा पाठिंबा आहे, पण गावागावात पुस्तकं असली पाहिजेत. पुस्तकांच्या गावापेक्षा सुद्धा गावागावात पुस्तकं असणं हे सगळं जे आहे याच्या अनुषंगाने मला असं वाटतं की हे जे घटक आहेत हे घटक खूप महत्त्वाचे आहेत. आणि योग्य त्या काळामध्ये, योग्य त्या वयामध्ये पुस्तक तुमच्या हातामध्ये येणं इतकी छान गोष्ट असते. शेवटी काय होतं बघा, म्हणजे साधारणपणे त्या वयात पुस्तक आलंच नाही माझ्याकडे, तर आयुष्याच्या कुठल्या तरी वळणावर जेव्हा मला प्रश्न येतात, माझ्यासमोर पेच प्रसंग उद्भवतात, तेव्हा पुस्तक महत्त्वाचं हे मला न कळल्यामुळे मग मी वेगळ्याच वाटा शोधतो. कारण मला आनंदाच्या वाटांसाठी पुस्तकाकडे येण्याचं हे माहीतच नसतं. मला असं वाटतं की हे पुस्तक कळणं, त्या वयामध्ये पुस्तक समजणं. आणि हिलरी क्लिंटनचे खूप छान पुस्तक आहे. हिलरी क्लिंटनच्या पुस्तकाचं नाव आहे इट टेक्स अ विलेज टू रेज अ चाइल्ड. वा, खरंय. तुमचं मूल तुम्ही वाढवत नाही, गाव वाढवत असतं. तुम्हाला असं वाटतं की हे माझं मूल आहे. खलील जिब्रान ज्याप्रमाणे म्हणतो की तुमची मुलं ही तुमची मुलं नसतात, ती आयुष्याची मुलं असतात. ती फक्त तुमच्या माध्यमातून जन्माला येतात. तुम्ही मालक नसता, तुम्ही पालक नसता, तुम्ही वाहक असता. हे आपण करत नाही. त्यामुळे त्या वयामध्ये पुस्तकांची ओळख करून दिली जात नाही. आणि मग पुस्तकं झपाटून वाचणं, पुस्तकामध्ये काय गंमत आहे, पुस्तकं किती महत्त्वाची आहेत, पुस्तकं हसवतात, पुस्तकं रडवतात, पुस्तकं खिळवून ठेवतात, पुस्तकं विचार करायला भाग पडतात, पुस्तकं तुम्हाला विचार करायला शिकवतात. असं सगळं होत असताना पुढच्या टप्प्यात आपण त्याच्याबद्दल बोलूच, पण नव्या माध्यमांमध्ये तर मला असं वाटतं की हे घटक खूप दूर दूर चाललेले आहेत. तुम्हाला गंमत सांगतो, 2008मध्ये माझं बराक ओबामांवर पुस्तक आलं. 2008मध्येच ओबामा अमेरिकेचे अध्यक्ष झाले आणि बराक ओबामा बदलत्या जगाचा सक्सेस पासवर्ड नावाचं माझं ते पुस्तक होतं. आणि ते पुस्तक आल्या आल्या लोकांना ते प्रचंड आवडलं. म्हणजे मला आठवतं की नामदेव ढसाळांनी त्याच्यावर सामनामध्ये लिहिलंसुद्धा, आणि ढसाळांनी साक्षात लिहिल्यामुळे मला खूप छान वाटलं. आणि गंमत अशी की त्यानंतर समीक्षकांनी पण त्याच्याविषयी खूप चांगलं लिहिलं, चांगली मांडणी केली.
मास विरुद्ध क्लास हा जो काही आपल्याकडे संघर्ष आहे, त्यामुळे लोकांना असं वाटतं की मासचं जे आहे ते काहीतरी किरकोळीत आहे. की आम्ही गप्पा मारत बसलो होतो एका चहाच्या टपरीवर, आणि तेव्हा तिथे उभा असणारा जो आहे तो आमच्या चर्चेमध्ये सहभागी झाला होता, मध्येच काहीतरी बोलत होता. आणि नेहमीच मी त्याच्याशी गप्पा मारायचो, तर त्याला ही सवय होती की साहेब आपल्याशी बोलतात. तर यांना ते फार खटकलं की हा काय बोलतोय आपण एवढं महत्त्वाचं बोलत असताना. तो पुन्हा पुन्हा बोलायला लागल्यावर ते त्याला म्हणाले, आम्ही साहित्य, कला वगैरे अशा विषयांवर बोलतो आहोत, तू जरा शांत बस. तर त्यांचं बोलणं मी पूर्ण होऊ दिलं. बोलणं पूर्ण झाल्यावर मी म्हटलं, तुम्हाला काय वाटतं, याला साहित्यातलं कलेमधलं काही कळत नाही, पण याला काय समजणार आहे. म्हटलं एक सेकंद. म्हटलं तुझ्या बायकोचं नाव काय. तो म्हटलं कलावती. म्हटलं मुलीचं नाव काय. म्हटलं कविता. दुसऱ्या मुलीचं नाव काय. म्हटलं गीता. म्हटलं हे लक्षात घ्या, कविता, गीता, कादंबरी, साहित्य, कला हे सगळे यांच्याकडे सुद्धा आहे. कारण नसताना आपण त्या वर्गाकडून ते सगळं दूर घेतलं, हिसकावून घेतलं, त्यामुळे ते दूर गेलं. मला असं वाटतं की मुळामध्ये ही कविता, साहित्य तेवढंच महत्त्वाचं आहे. बाकी सगळं संपलं, पण महाकाव्य अजरामरत. आजही रामायणाबद्दल, महाभारताबद्दल, रामायणातल्या राम आणि सीता याच्याबद्दल आजही ओव्या गातात ना. मला असं वाटतं की हे आहे, आजही त्यांच्याकडे राम आहे, आजही त्यांच्याकडे कृष्ण आहे, आज त्यांच्याकडे महाभारत आहे, हे सगळं आहे. मुद्दा असा आहे की तुम्ही सर्वसामान्य माणसांपासून हे तोडू नका. सर्वसामान्य माणसांचं जगणं येतं. आणि म्हणून मी मगाशी उल्लेख केला की शरणकुमार लिंबाळे, दया पवार या माणसांचं जगणं जेव्हा आलं साहित्यामध्ये, तेव्हा लोकांना कळलं की अरे हे पण आहे, पालावरचं जगणं पानावर पण आलं. मला असं वाटतं की या पद्धतीनं तुम्ही वाचनाकडे, म्हणून मी म्हटलं 3 गोष्टी फार महत्त्वाच्या. एक म्हणजे आशयाच्या अनुषंगानं हा पट विस्तारला पाहिजे, की केवळ दिवाणखान्यामध्ये गोष्टी घडतात असं मानायचं कारण नाही. प्रत्येकाची आपली एक गोष्ट आहे, प्रत्येकाची आपली गोष्ट आहे, प्रत्येक गावातली गोष्ट आहे, प्रत्येक घरातली गोष्ट आहे, प्रत्येक झोपडीतली गोष्ट आहे, आणि महालातली पण गोष्ट आहे. असं समजू नका की महालांमध्ये अश्रू नसतात. महालांमध्ये सुद्धा अश्रू असतात आणि झोपडीमध्ये सुद्धा अश्रू असतात. हे सगळं आलं पाहिजे. मला असं वाटतं की हा पट विस्तारणं, मराठीचा विचार करताना मला नेहमी असं वाटतं की मराठीमध्ये आपली सगळ्यात मोठी फसगत का झाली. म्हणजे आपल्याकडे असं म्हटलं जातं की जागतिक दर्जाचं साहित्य आपल्याकडे निर्माण होण्याची क्षमता असूनही त्या दर्जाचं साहित्य आपण निर्माण होऊ दिलं नाही किंवा करू शकलो नाही. मुळात मला ते फार मान्य असं नाही, पण जे काही असं घडलं याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण असं ते म्हणजे आपण जगणं हे मूलभूत आहे. एक लक्षात घ्या, शेवटी पुस्तक लिहिणं, वाचन वगैरे ह्या सगळ्या नंतरच्या गोष्टी आहेत. अरुण साधू नावाचे प्रख्यात लेखक, जे माझे अतिशय आवडते कादंबरीकार, अरुण साधूंचं एक छान विधान आहे किंवा एक छान मांडणी आहे. अरुण साधू असं म्हणतात की मुळामध्ये सृजनशीलता खरी कुठली. लेखकाची सृजनशीलता ही दुय्यम असते, कलावंतांची दुय्यम असते. खरी सृजनशीलता ती की जी प्रत्यक्ष जगते. जो शेती करतो तो खरा सृजनशील, जो प्रत्यक्ष मुलांना शिकवतो तो खरा क्रिएटिव्ह सृजनशील. उलट पक्षी साहित्यातली सृजनशीलता ही त्या मूळ सृजनशीलतेचा फक्त वेध घेते, म्हणून ती दुय्यम आहे. माझा मुद्दा असा आहे की जगणं मूलभूत आहे. जगणं मूलभूत आहे. पुस्तकं खूप छान असतात, पण पुस्तकं जगण्याला पर्याय नसतात. आणि म्हणून माझा पहिला मुद्दा जो आहे तो असा की मुळामध्ये जगण्याचा पट आणि आशयाचा पट विस्तारला पाहिजे, हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, व्यावहारिक पातळीवर तुम्हाला ती सगळी पुस्तकं वाचकांपर्यंत उपलब्ध होतील यासाठी वाचकांना केंद्रबिंदू मानले पाहिजे. आणि तिसरं, त्याचं एक व्यावहारिक मॉडेल नीटपणे प्रस्थापित झालं पाहिजे. त्याला एक व्यावहारिक मॉडेल विकसित करावं लागतं, जे इंग्रजीमध्ये झालं. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, भाषा तेव्हाच मोठी होते जेव्हा भाषा बाजारामध्ये उभी राहते. बाजारात त्या भाषेला महत्त्व असलं पाहिजे. मला एक सांगा, चायनीज कोणी एकेकाळी महत्त्वाची भाषा होती का? आज मात्र लोक चीनी शिकू लागलेत, कारण चीनी बाजारामध्ये महत्त्वाची झालेली आहे. याच्या उलट पूर्वी फ्रेंच वगैरे भाषांना खूप महत्त्व होतं, आता तुलनेनं ते ओसरलेलं आहे. रशियनला पूर्वी किती महत्त्व होतं, आता रशियन कोणी शिकतं का? मला आठवतं की जेव्हा आम्ही लहान होतो तेव्हा सोव्हिएत रशियाचा काय पगडा होता, आणि सोव्हिएत रशियामध्ये लोक जायचे. मी अगदी आपले अण्णाभाऊ साठे हे सोव्हिएत रशियामध्ये गेले. आताही आपण त्या सोव्हिएत रशियामधल्या पुतळ्याचा बातम्या वगैरे बघितल्या, तर सोव्हिएत रशियामध्ये गेले, कारण रशियन भाषा ही महत्त्वाची भाषा होती. तेव्हा मॅक्झिम गॉर्कीचे वगैरे अनुवाद आपण इथे वाचायचो, त्याची आई वाचायचो, कारण रशियन भाषा महत्त्वाची होती. आता इंग्रजी महत्त्वाची झाली, चीनी महत्त्वाची झाले. याचा अर्थ भाषा तीच महत्त्वाची असते जी भाषा एक म्हणजे सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहोचते, ती भाषा विस्तारते, आणि तिसरं म्हणजे बाजारामध्ये उभी राहते. या सगळ्या अनुषंगानं आपल्याला आपल्या सगळ्या संदर्भांमध्ये खूप बदल करावे लागतील असं मला वाटतं. नक्कीच. म्हणजे वाचन संस्कृतीत वाचन व्यवहार हा सुद्धा एक खूप महत्त्वाचा घटक आहे, आणि तो व्यवहार याचा आपण विचार केलाच पाहिजे आपल्या वाचन संस्कृतीला जोपासताना किंवा तिला वृद्धिंगत करताना. विशेषतः भाषिक संस्कृती, वाचन संस्कृती आपण जेव्हा म्हणतो तेव्हा आपण जसं सांगितलं त्याप्रमाणे, ज्याप्रमाणे इंग्रजीचा विस्तार झाला त्याप्रमाणे मराठी भाषेतील पुस्तकांचा, वाचकांचा जोपर्यंत तेवढा विस्तार होत नाही तोपर्यंत वाचन संस्कृती ही विस्तारली असं आपल्याला म्हणता येणार नाही. त्याला जोडून माझा प्रश्न आहे की माध्यम
जसं छापील पुस्तक हे एक महत्त्वाचं घटक आहे त्या वाचन संस्कृतीतला, वाचन व्यवहारातला, तसं आता माध्यमं खूप बदलली आहे. माध्यमं हा म्हणताना आपण माध्यम तज्ज्ञ आहात, आपण इतकी वर्ष वेगवेगळ्या छापील माध्यमांमध्ये आहात, तर वर्तमानपत्र हा जो एक घटक आहे त्याचा वाचन संस्कृतीत कसा काय रोल आहे, काय भूमिका आहे? एक गंमत बघा, मुळात वर्तमानपत्र ही फार छान गोष्ट आहे आणि वर्तमानपत्र मरणार, वर्तमानपत्र संपणार असं लोक गेल्या अनेक वर्षांपासून म्हणतायत आणि वर्तमानपत्र काही संपत नाही. उलट पक्षी नवं वर्तमानपत्र सुरू केलं जातं, वर्तमानपत्राची नवी आवृत्ती सुरू केली जाते. मी वर्तमानपत्रात आहे म्हणून मी सांगत नाही, कारण तुम्हाला माहिती आहे की मी सगळ्याच माध्यमांमध्ये काम केलेलं आहे. मी साम टी व्हीवर पण होतो, डिजिटलमध्ये पण मी होतो, सोशल मीडियावर पण मी नको तेवढा सक्रिय असतो. त्यामुळे सगळ्याच माध्यमांविषयी माझं मत खूप चांगलं आहे. पण वर्तमानपत्रांच्या अनुषंगाने काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत. पहिली गोष्ट अशी आहे की वर्तमानपत्र आणि इतर माध्यमं, तुम्ही गंमत बघा, जेव्हा टी व्ही आला तेव्हा लोक असं म्हणाले की आता वर्तमानपत्र संपतील. उलटं झालं, उलट पक्षी टी व्हीची अवस्था वाईट झाली, कारण मोबाईलवर टी व्ही आला. बरोबर. पण वर्तमानपत्र अख्खंच्या अख्खं मात्र टी व्हीवर, मोबाईलवर काही येणं एवढं सोपं नाही आहे. पण त्यात एक आणखी गंमत आहे. ती गंमत अशी आहे की आपल्याकडे वर्तमानपत्राचं एक वेगळंच मॉडेल आहे. वर्तमानपत्र आपल्याकडे फुकटात मिळतं अक्षरशः. एवढ्या कमी किमतीमध्ये जगात कुठेच वर्तमानपत्र मिळत नाही. म्हणजे न्यूयॉर्क टाइम्स किंवा वॉशिंग्टन पोस्ट याची किंमत 500-600 रुपये असते. अगदी डॉन पाकिस्तानातलं त्याची किंमत जवळपास 90-100 रुपये असते. आपल्याकडे मात्र 5 रुपयात तुम्हाला दैनिक मिळतं. म्हणजे निर्मितीच्या खर्चापेक्षा कमी खर्चामध्ये, कमी किमतीमध्ये मिळणारं जगातलं हे एकमेव प्रॉडक्ट आहे. त्यामुळे ही पहिली गोष्ट आहे. दुसरी गोष्ट अशी आहे भारतामध्ये की जे जगातल्या अन्य देशांमध्ये जवळपास कुठेच नाही, ते म्हणजे भारतामध्ये वर्तमानपत्र घरामध्ये येऊन पडतं. बाकी ठिकाणी तुम्हाला खाली मॉलवर जाऊन दूध आणि वर्तमानपत्र असं घेऊन यावं लागतं. हा दुसरा मुद्दा आहे. तिसरा मुद्दा पुन्हा की रद्दी करता येते आणि रद्दी विकता येते. बाकीच्या ठिकाणी डम्पिंग ग्राउंडवर जाऊन पेपर, आपल्याकडे वडापाव पेपरमध्ये खाल्ला जातो, हे परदेशात लोकांना पटत नाही, पण ही सगळी गंमत आहे. आणि दुसरं असं की वर्तमानपत्र वाचणं, वर्तमानपत्राची मजा काय आहे, हे तुम्हाला फक्त एक उदाहरण मला आठवलं. सूरज एंगडे नावाचा एक प्रख्यात आपल्याकडे तरुण विचारवंत आहे. आता लोकसत्ताला आंबेडकर वादावर एक कॉलम सुरू आहे आणि कास्ट मॅटर्स नावाचं पुस्तक सूरज एंगडेचं आहे आणि तो कुठल्या तरी हार्वर्ड किंवा कुठल्या विद्यापीठामध्ये असतो. त्यानं तिकडे PhD वगैरे केलं आहे. जागतिक कीर्तीचा असा तो तरुण विचारवंत मानला जातो. सूरज एंगडेनं लोकसत्तामध्ये एक लेख लिहिला होता. त्याच्या कॉलमची सुरुवात करताना तो मला फार छान वाटला. तो म्हटला नांदेड जवळच्या कुठल्या तरी गावातला तो बेसिकली आहे. नांदेडमध्ये तो लहानाचा मोठा झाला. त्याचे वडील एका खाजगी बँकेमध्ये काहीतरी क्लर्क किंवा शिपाई काहीतरी होते. तर ते काही पगार वेळेवर होत नसत, घरची अवस्था अतिशय वाईट, घरामध्ये दूध नाही, अमुक नाही, अशी सगळी अवस्था, मुलं लहान लहान. पण बापाला म्हणे एक नाद होता, रोज पेपर वाचायचे. आणि तो एक नाही, 2-2, 3-3, 4-4 पेपर. तर घरामध्ये म्हणे 4-4 पेपर यायचे. मग तेव्हा मराठवाडा होता, लोकसत्ता असेल, लोकमत असेल, काय जी वर्तमानपत्र होती ती सगळी वर्तमानपत्र घरामध्ये यायची. तो म्हणतो ती वर्तमानपत्र घरात यायची तेव्हा कळत काही नव्हतं, पण वडील वाचायचे, मग आम्हाला वाचून दाखवायचे. आम्ही मोठे झालो की आम्हाला म्हणायचे आम्हाला वाचून दाखव. आणि आम्ही असं करत करत म्हणजे पेपर वाचायला लागलो. आणि पेपरनं कळलं की अरे जग किती मोठं आहे. पण 5 रुपयात एवढं जग इतक्या सर्वसामान्य माणसाच्या घरामध्ये पोहोचू शकत नाही ना मिनल. अगदी खरं आहे. माझ्याकडे काहीच नाही, माझे वडील शिपाई आहेत, माझे वडील शेतमजूर आहेत, माझे वडील हमाल आहेत, तर माझ्या घरामध्ये मोठमोठे ग्रंथसंपदा येणं शक्य नाही, पण वर्तमानपत्र येऊ शकतं. आणि वर्तमानपत्र तुम्हाला खूप देणार नाही, पण वर्तमानपत्र सूचित करेल की जग एवढं मोठं आहे, जगाची ओळख करून देईल. कदाचित तुम्हाला ते कार्ल मार्क्स पूर्ण सांगणार नाही, दास कॅपिटल तुमच्या घरात येणार नाही, पण कार्ल मार्क्स काहीतरी हे आहे हे कळेल. मला असं वाटतं की या प्रकारे ते आलं. सूरज एंगडे म्हणाला, त्या लेखात लिहिलं आहे की आज मी जे काही हार्वर्ड, ऑक्सफर्ड किंवा कुठल्या, मला ते विद्यापीठ विसरलो मी तो कुठे आहे, त्या विद्यापीठात मी जे काही पोहोचलो, जे काही लिहिलं ते वर्तमानपत्रामुळे. वर्तमानपत्र नसतं तर मी एवढा मोठा झालो नसतो. म्हणजे वाचन संस्कृतीत खूप मोलाची भूमिका या वर्तमानपत्राची आहे. महत्त्वाचं वर्तमानपत्र, मला असं वाटतं की वर्तमानपत्र तुम्हाला जगाचा आवाका देतं. आणि म्हणून मी म्हणतोय की TV अख्खा मोबाईलवर येऊ शकतो. म्हणजे मी साम TVवर आवाज महाराष्ट्राचा माझा प्राईम टाईम शो होता, तर मला लोक फोन करायचे कुठल्याही वेळी. तो शो 8 वाजता असायचा, मला कधी 5 वाजता फोन करायचे, सर तुमचा शो काय जबरदस्त. मला वाटलं थापा मारतात का, माझा शो तर 8 वाजता आहे. नंतर मला कळलं की ते TV वर बघतच नाही, ते मोबाईलवर बघतात. त्यामुळे त्यांना त्यांच्या सोयीनुसार ते बघतात. तसं पेपरचं नाही आहे. पेपरची गंमत अशी आहे की पेपर तुम्हाला TVवर इकडे तिकडेपेक्षा सुद्धा, तुम्हाला प्रत्यक्ष डिजिटलपेक्षा सुद्धा वर्तमानपत्र हातात घेऊन, फार तर ई पेपर असेल पण त्या फॉर्ममध्ये
याचं कारण असं आहे की वर्तमानपत्रामध्ये ही हेडलाईन, हा अँकर, हे संपादकीय पान, हा अग्रलेख, ही जी रचना आहे आणि त्याची सवय झाली आहे. एक्झॅक्टली ती सवय झाली आहे आणि त्यामुळे अख्खं जग कॅप्सूलमध्ये देणं हे वर्तमानपत्रच करू शकतं. म्हणून मला असं वाटतं की वर्तमानपत्राचं मोल अनन्यसाधारण आहे. मी नेहमी सांगत असतो की वाचन संस्कृतीच्या अनुषंगानं वर्तमानपत्रांना या अंगानं खूप महत्त्व दिलं पाहिजे. कारण बाकी सगळं काही करता येणं शक्य नाही आहे, पण वर्तमानपत्रामुळे इतक्या नवनव्या गोष्टी लोकांपर्यंत पोहोचतात, सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहोचतात. आणि वर्तमानपत्राची रीच ही मास रीच आहे. मासपर्यंत कुठलंही पुस्तक, मी आज सगळ्या वर्तमानपत्रांचा खप जर बघितला तर 1 कोटी वगैरे असेल, तर 1 कोटी लोक वाचतायत. तुम्ही कल्पना करा, वर्तमानपत्र सोडून द्या, 1 कोटी लोक काही का असेना वाचतायत, हे दृश्य दिसूच शकत नाही. आणि म्हणून वर्तमानपत्राचं महत्त्व खूप मोठं आहे. वर्तमानपत्रांना पण ही जबाबदारी समजली पाहिजे की आपण इतक्या लोकांपर्यंत पोहोचतो, आपण ओपिनियन मेकर आहोत, आपण लोकांचं मन आणि मत घडवतो, त्या अंगानं पाहणं खूप महत्त्वाचं आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की बाकी माध्यमं महत्त्वाची आहेत का? खूप महत्त्वाचे आहेत. TV मला तेवढाच महत्त्वाचा वाटतो. डिजिटलसुद्धा माध्यमं तेवढीच महत्त्वाची आहेत की जी स्पेस पूर्वी कोणाला नव्हती ती नव्या माध्यमांनी निश्चितपणे दिलेली आहेत. पण तरीसुद्धा वर्तमानपत्र, प्रिंट याचं महत्त्व मला अनन्यसाधारण आहे असं वाटतं. नक्कीच. वर्तमानपत्र आपण सांगितलं की एक हातात घेऊन वाचायची सवय, त्याचप्रमाणे आता या नवीन पिढीला डिजिटल युगात ते आहेत सगळे, त्यामुळे डिजिटल माध्यमांमधून सुद्धा ते खूप काही वाचत असतात. ताजं उदाहरण सांगायचं म्हणजे अलीकडचा आपलाच एक खूप सुंदर असा लेख होता आणि क्षमा करण्याबद्दलचा, आणि तो खूप वेगवेगळ्या माध्यमातून फिरला, वाचला गेला, पाठवला गेला, फॉरवर्ड केला गेला. तर आता ह्या तंत्रज्ञानाच्या या युगात किंवा डिजिटल युगात नुसतं वाचणं नाही तर ते एक फॉरवर्ड करणं, समोरच्याला पण शहाणे करून सोडावे सकळ जनांशी, अशी एक जी भूमिका आहे ती एक या वाचन संस्कृतीला जोडली गेली आहे असं म्हणता येईल का? मध्यंतरी असाच, जसं तुम्ही माझी आता मुलाखत घेताय तसं मला एका दिवाळी अंकाच्या संपादक मैत्रिणीचा फोन आला आणि त्या मला म्हणाले की तुम्ही वाचन संस्कृतीवर लिहा. आता माझी अडचण अशी आहे की मी तसा नको तेवढा उत्स्फूर्त माणूस आहे, त्यामुळे प्रत्यक्ष काय लिहीन मला माहिती नव्हतं. पण मी लिहिलं आणि लिहिल्यानंतर पहिलं वाक्य, मलाही ते सरप्राईज होतं की मी असं लिहीन. ते पहिलं वाक्य असं होतं त्या लेखाचं की वाचनामुळे माणसं शहाणी होतात असा समज आहे, पण त्या समजायला काही आधार नाही. तर पुढे सगळा लेख त्याच्यावरच होता. ते म्हणाले, अरे तू वाचनाचं कौतुक कर असं सांगितलं होतं मी, तू हे काय भलतंच लिहिलं आहे. म्हणजे याचं कारण असं आहे की आपण मुलांना सांगतो की तुम्ही वाचा, वाचनामुळे माणसं सुधारतात, वाचनामुळे माणसं मोठी होतात. पण मोठ्यांकडे बघून मुलांना हे पटत नाही की वाचनामुळे माणसं मोठी होतात. त्यांना वाटतं की तुम्ही एवढं वाचलं, तुमचं काय झालं. मला असं वाटतं की वाचनामुळे माणसं सुधारतात वगैरे पेक्षा सुद्धा प्रत्येक पिढीची आपली काही माध्यमं असतात आणि तो शोध असतो. प्रत्येक पिढीला हा शोध लागतो. म्हणजे मी जेव्हा कॉलेजमध्ये होतो तेव्हा कविता करणं हे कॉलेजमध्ये मस्ट होतं. म्हणजे की तुम्ही कविता करायची असतेच कॉलेजमध्ये. एवढ्या सहजपणे आपण कविता करायचो. आता तेवढ्या सहजपणे ही मुलं शॉर्ट फिल्म बनवत आहेत. या मुलांची माध्यमं आणखी वेगळी आहेत. व्हिज्युअली या मुलांचं आकलन इतकं छान आहे. कॅमेराशी कसं वागावं, कॅमेराचं काय करावं, मोबाईलवर मुलं सिनेमे बनवतात. म्हणजे माझं एक वैशिष्ट्य आहे किंवा एक छान गोष्ट अशी आहे की माझं जे पुण्यातलं ऑफिस आहे लोकमतचं, ते FTI आणि NFAI याच्याबरोबर मध्ये आहे, लॉ कॉलेज रोडला. तर NFAIला मी अनेकदा जातो आणि रोज फिल्म फेस्टिवल्स असतात. आदिवासींचे फिल्म फेस्टिवल, बाकी मुलांचे फिल्म फेस्टिवल. ज्या घटकांना काही आवाजच नव्हता ते भन्नाट फिल्म बनवत आहेत आणि असे सिनेमे बनवत आहेत की त्यांनी नायक नायिका यांची सगळी सौंदर्याची दृष्टी, भूमिका बदलून टाकलेली आहे. हे नवं येतं आहे की ज्या प्रकारचे सिनेमे लोकांना माहितीच नव्हते. मला असं वाटतं की हे पण माध्यम आहे. म्हणजे जुन्या पिढीनं हे लक्षात घेतलं पाहिजे की नव्या पिढीकडची माध्यमं, म्हणजे मुलं वाचत नसतील पण कदाचित त्यांचं आकलन त्याहून चांगलं असेल, कदाचित त्यांना आणखी वेगळी माध्यमं सापडलेली असतील, कदाचित त्यांचं माध्यम तुमच्यापेक्षाही बलशाली असेल. प्रत्येकानं वाचलंच पाहिजे आणि त्याच फॉर्मॅटमध्ये वाचलं पाहिजे अशी अपेक्षा नाही आहे. मध्यंतरी दिल्लीमध्ये एक परिसंवाद होता. त्या परिसंवादामध्ये कॉलेजमधली एक तरुण मुलगी मला भेटली आणि तिला मी विचारलं की डू यू रीड न्यूजपेपर. ती म्हटली, आय रीड न्यूज नॉट पेपर. हेही मान्य केलं पाहिजे. म्हणजे शेवटी ते होणार आहे, ते बदलत जाणार आहे. मी मगाशी म्हणालो की वर्तमानपत्र टिकणार आहे, वर्तमानपत्र काही काळ तरी आणखी राहणार आहे, हे मान्य आहे. पण अजून 100 वर्षांनी आपली पुढची पिढी असं म्हणेल की 100 वर्षांपूर्वी लोक हातानं लिहायचे आणि ते संग्रहालयामध्ये दाखवलं जाईल. हा बदल होणं स्वाभाविक आहे. मला असं वाटतं की नव्या माध्यमांचा स्वीकार केला पाहिजे. आजही म्हणजे मला एक बाई मध्यंतरी भेटल्या आणि त्या मला म्हणाल्या की मुलगी वाचतच नाही, 11वी 12वीला गेली, मुलगी वाचतच नाही. तर मी म्हटलं तुम्ही काय वाचता. त्यामुळे आम्हाला कुठला वेळ होतोय.
म्हटलं तुम्ही वाचणार नाही तर ती पण वाचणार नाही, हा पहिला मुद्दा. दुसरा, मुलगी वाचत नाही असं तुम्हाला का वाटलं? तो म्हणे अहो मी तिला वि स खांडेकरांची ययाती दिली पण ती वाचलीच नाही तिनं. म्हणजे तिनं जर आत्ता ययाती वाचली तर आयुष्यात ती काहीच वाचणार नाही. याचा अर्थ माझं खांडेकरांविषयी वाईट मत नाही आहे. माझा मुद्दा असा आहे की आता तुम्ही ययाती जर देत बसलात तर आताची मुलं नाही वाचणार ययाती. प्रत्येक पिढीची आपली भाषा आहे, प्रत्येक पिढीची आपली शैली आहे. आता सगळं OTTवर जर येत चाललेलं आहे. मला असं वाटतं की याचा अर्थ जुनी माध्यमं संपलेत असं नाही, पण जनरेशन झेड नावाची जी एक जनरेशन आहे की जी नवी पिढी आहे, ती नवी पिढी तिची माध्यमं वेगळी आहेत. शेवटी असं आहे की फेसबुकवर मी पण लिहितो, पण 30व्या वर्षी 40व्या वर्षी फेसबुकवर जाणं वेगळं आणि फेसबुकसोबत जन्माला येणं वेगळं. या दोन्हीमध्ये मूलभूत फरक आहे. त्यामुळे मला असं वाटतं की माध्यमांचा विचार करताना ही पिढी वाचते किंवा काय याच्यापेक्षा सुद्धा त्या पिढीकडे माध्यमं आणखी नवी आहेत. त्या माध्यमांच्या अनुषंगानं पण आपण विचार केला पाहिजे. पूर्वीसारखी तास 2-2 तास भराची भाषणं मुलं कदाचित ऐकणार नाहीत. त्यांची वेगळी पद्धत आहे, त्यांची शैली वेगळी आहे. पण याचा अर्थ माझा मुद्दा एवढाच आहे की ते वाचतात का, ते सिनेमा पाहतात का, ते रील्स पाहतात का वगैरे, हा मुद्दा वेगळा आहे. पण त्या सगळ्याच्या मुळाशी विचार मात्र असला पाहिजे. त्याच्यावर आपल्याला काम करावं लागणार आहे. वाचन संस्कृतीपेक्षा सुद्धा विचार संस्कृती ही मला फार महत्त्वाची गोष्ट वाटते. विचारच करणार नाही. आता काय झालं आहे, आता 5G आलेलं आहे आणि मुलांनी किंवा नव्या पिढीनं पूर्णपणे मोबाईलच्या दुनियेमध्ये राहावं. एका अर्थानं ते अनेस्थेशिया आहे, एका अर्थानं ते भूल देण्याची प्रक्रिया आहे. अशावेळी त्यांना जागं करणं, त्यांनी विचार करणं, आणि माध्यम कुठलं का असेल ना, मी म्हटल्याप्रमाणे माध्यम कुठलंही असेल, त्यांनी भले मोठे ग्रंथ वाचण्याची आवश्यकता नाही आहे. त्यांनी सिनेमा पाहावा, त्यांनी आणखी काही बघावं, पण त्यांनी विचार करावा, त्यांनी या प्रक्रियेमध्ये सहभागी व्हावं. याच्या अनुषंगानं आपली अडचण अशी आहे की आपण त्या अर्थानं माध्यम साक्षर नाही आहोत. आपल्याला वेगवेगळ्या माध्यमांचं हे महत्त्व, प्रयोजन अद्यापही नीटपणे समजत नाही आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की मुलं वाचतात किंवा नाही याच्यापेक्षा सुद्धा त्या अनुषंगानं त्यांच्या नव्या माध्यमांबद्दल सुद्धा बोललं पाहिजे. त्यांचं नवं माध्यम आपणही समजावून घेतलं पाहिजे. मुलांनी वाचावं का, तर निश्चितपणे वाचलं पाहिजे. याच्या अनुषंगानं तुम्हाला एक मजा सांगतो. मला एक गंमत अशी वाटते, मध्यंतरी मला एका माझ्या दूरच्या मावशींचा फोन आला. त्या कुठल्या मला आठवत पण नव्हत्या, म्हणजे माझ्या आईची मैत्रीण, आणि माझ्या आई समोरच बसली होती. माझ्या आईचं वय 78. तर फोन आला, आईला फोन आला, आणि मग अरे संजू पण आहे का, मग संजूला फोन द्या. मग मी फोन घेतला. तर मला कोणाचा फोन आहे काही माहिती नव्हतं, पण संपादक असल्यामुळे कोणाशी कुठल्याही विषयावर बोलता येतं. त्यामुळे मी आपलं तिघ्याशी बोलत राहिलो. हा मावशी बोला वगैरे काय. मग आता बोलणार काय, तर म्हटलं मावशी किती वय आहे तुमचं. तर म्हणे आता तुझ्या अक्कूच्या पाठचे 1 वर्ष, म्हणजे आता बघ की माझं वय असेल की म्हणे 75-77 वय असेल. म्हटलं अरे वा मावशी, आवाज खणखणीत आहे. ती म्हातारी मला काय म्हणाली मिनल, म्हातारी म्हणाली संजू भगवंताची कृपा, आपुल्या बळी नाही मी बोलत. मला आठवलं की हा तुकारामाचा अभंग आहे. आपुल्या बळी नाही मी बोलत, सखा भगवंत वाचा त्याची. मी म्हटलं अरे ह्या म्हातारीकडे तुकाराम होता, तो नव्या पिढीकडे नाही आहे. तिच्याकडे ज्ञानेश्वर होता, चोखामेळा, कान्होपात्रा हे सगळे होते. हे कुठे गेले. मला असं वाटतं की आपण एवढं सगळं बोलतो, मुलांच्या माध्यमांबद्दल बोलतो, म्हणजे तुमची माध्यमं होती ती माध्यमं तुम्ही मुलांपर्यंत पोहोचवलीच नाहीत. मला आठवतं मी जेव्हा लहान होतो तेव्हा आरत्या असायच्या, लग्नाला गेलो तर मंगलाष्टका असायच्या, जेवायला बसलो तर वदनी कवळ घेता म्हटल्याशिवाय घास घेण्याची परवानगी नव्हती. हे सगळं होतं तुमच्या अवतीभोवती. साहित्य होतं, कला होती, संगीत होतं, सगळं होतं. तुम्ही नव्या पिढीच्याकडे हे काहीच नाही, कारण तुम्ही नव्या पिढीला शर्यतीमधले घोडे करून टाकलेलं आहे. तुला IIT करायचं आहे, तुला अमुक करायचं आहे. 8वीमध्ये असताना मुलं IIT करायला लागतात, 10वीमध्ये असताना UPSC करायला लागतात. पण त्यांना तुकाराम माहिती नसतो, त्यांना ज्ञानेश्वर माहिती नसतो, त्यांना आमची कान्होपात्रा माहिती नसते, चोखामेळा माहिती नसतो. कसं होणार त्यांचं. ही चूक त्यांची नाही आहे, ही चूक आपली आहे, कारण आपण हा वारसा पोचवत नाही. तो कुठल्या माध्यमातून पोचवायचा हा मुद्दा वेगळा आहे. तुम्हाला मजा सांगतो. बराक ओबामा बदलत्या जगाचा सक्सेस पासवर्ड या पुस्तकाचा मी उल्लेख केला. ते पुस्तक आलं याचं कारण असं की ओबामा अमेरिकेचे अध्यक्ष झाले. तर मला ते फार आश्चर्यकारक वाटलं, कारण ही फार मोठी गोष्ट होती. आणि यू वोंट बिलीव्ह, ती अमेरिका की ज्या अमेरिकेमध्ये 1901 मध्ये तेव्हाचे तत्कालीन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष रुझवेल्ट यांनी बुकर टी वॉशिंग्टन नावाच्या कृष्णवर्णीय विचारवंताला डिनरला बोलावलं व्हाईट हाऊसमध्ये. हे बुकर टी वॉशिंग्टन हे ब्लॅक कृष्णवर्णीय थिंकर, त्यांना बोलावलं. गोरे लोक भडकले. त्यांनी व्हाईट हाऊस धुवून काढलं की व्हाईट हाऊसमध्ये ब्लॅक माणसाला बोलावलं कसं तुम्ही. 1901 मध्ये जे घडतं त्याच अमेरिकेमध्ये 2008 मध्ये व्हाईट हाऊसमध्ये एक ब्लॅक माणूस जाणं, हे मला क्रांती वाटली. आणि मी खूप एकदम एक्सायटेड होतो. मी पुस्तक लिहिलं
आणि ते पुस्तक बऱ्यापैकी छान चाललं. तर मला काही लोकांनी विचारलं की तुम्ही त्या ओबामाचं तुम्हाला एवढं प्रेम काय? ओबामांपेक्षा आपल्याकडे क्रांती खूप लोकांनी केलेली आहे, तुम्हाला ओबामांचंच प्रेम काय? मी म्हटलं खरं म्हणजे मला पुस्तक लिहायचं होतं फुले शाहू आंबेडकर आणि या सगळ्या लेगसीविषयी, या सगळ्या समतेच्या परंपरेविषयी, बुद्धाविषयी. पण नव्या पिढीला नवे हिरो पाहिजे असतात. त्यामुळे मी यांचंच प्रमेय ओबामांच्या निमित्तानं सिद्ध करण्याचा प्रयत्न केला. मी सांगतो यासाठी की नव्या पिढीशी नव्या भाषेमध्ये बोलता यावं लागतं. तुम्ही जुनाट भाषेमध्ये नव्या पिढीशी बोलाल तर नवी पिढी रिलेट होणार नाही, कनेक्ट होणार नाही. तुम्हाला ते बोललं पाहिजे. प्रतिमा पण त्या असल्या पाहिजेत, प्रतीकं पण नवी असली पाहिजेत, या प्रकारे बोललं पाहिजे. असं म्हटलं जातं की जनरेशन झेडचा अटेन्शन स्पॅन 8 सेकंद आहे. 8 सेकंद तुम्ही जर काही वेगळंच बोललात तर 90व्या सेकंदाला ते तुमच्यापासून दूर गेलेले असतात. त्यांना पटकन तुम्हाला सांगता आलं पाहिजे की मला काय मांडायचं आहे. आपला काळ वेगळा होता की आपण तास 2-2 तास भाषणं ऐकायचो, वेड्यासारखी पुस्तकं वाचायचो, सगळं करायचो. आता अकारण कोणी काही करत नाही, नाहक कोणी काही करत नाही. पण मुद्दा असा आहे की त्यांना सुद्धा सेन्सिबल कळतं. वाह्यात गोष्टी व्हायरल होतात का? तर होतात, यात काही शंकाच नाही. म्हणजे व्हायरल होणाऱ्या गोष्टी जर बघितल्या तर आपल्याला धक्का बसतो की बापरे बापरे, या जगाचं कसं होणार असा प्रश्न पडतो. पण तुम्ही मगाशी म्हटल्याप्रमाणे सेन्सिबल गोष्टीसुद्धा तेवढ्याच व्हायरल होतात. तुम्ही मगाशी माझ्या पोस्टचा उल्लेख केला. मध्यंतरी मी एक भाषण दिलं एका ठिकाणी, त्याला जवळपास 16 लाख व्ह्यूज. नॉर्मल सेन्सिबल भाषण होतं. मला असं वाटतं की याचा अर्थ असा आहे की लोकांना सेन्सिबलसुद्धा हवं असतं. नॉनसेन्स फक्त व्हायरल होतं असं मानण्याचं कारण नाही. तुम्हाला फक्त सेन्सिबल गोष्टी त्या फॉर्ममध्ये, त्या माध्यमामध्ये तुम्हाला देता आल्या पाहिजेत. आणि म्हणून मला असं वाटतं की मुलं विचार करत नाहीत, मुलांना हे कळत नाही असं म्हणून चालणार नाही. तुम्हाला त्या भाषेत त्यांच्याशी बोलता येत नाही, मांडता येत नाही, ही कदाचित अडचण आहे. आणि सुरेश भट 1983 मध्ये म्हणाले होते, जरी या वर्तमानाला कळेना आमुची भाषा, विजा घेऊन येणाऱ्या पिढ्यांशी बोलतो आम्ही. ही विजा घेऊन येणाऱ्या पिढ्यांची भाषा वेगळी असतेच. ते 1983 मध्ये पण होती, 2022 मध्ये पण आहे. आता गंमत अशी आहे की मी जेव्हा लहान होतो तेव्हा मला आठवतं की तेव्हा सगळा काळ बदलत होता. तेव्हा जागतिकीकरण नुकतंच आलेलं होतं. तेव्हा मशीनमधून नोटा बाहेर पडत होत्या. इंटरनेट नावाची गोष्ट नव्यानं झालेली होती. अरुण साधू माझे विभाग प्रमुख होते जर्नलिझम डिपार्टमेंटचे. आणि अरुण साधू एकदा आम्हाला म्हणाले, संजय माझी फाईल हरवली आहे, फाईल सापडत नाही आहे. आम्ही अख्ख्या लायब्ररी शोधली, सर फाईल. अरे म्हणे ती फाईल नव्हे, कम्प्युटरमधली फाईल. असा सगळा तो काळ होता. आता ही पिढी, या पिढीची मुलं आता तरुण होत आहेत, पण त्या पिढीला या मुलांशी कसं बोलायचं कळत नाही आहे. कारण ती भाषा वेगळी होती, ही भाषा वेगळी आहे. मला असं वाटतं की प्रत्येक पिढीची भाषा वेगळी असते, पण प्रत्येक पिढी आपली भाषा घेऊन येते. प्रत्येक पिढी आपलं माध्यम घेऊन येते. प्रत्येक पिढी आपला विचार पण घेऊन येत असते. तुम्हाला बोलता आलं पाहिजे. मला असं वाटतं की या प्रकारे जर आपण बोललो, या प्रकारे माध्यमांचा विचार केला तर नवी पिढीसुद्धा पुस्तकं त्यांना समजतील आणि जुन्या पिढीलासुद्धा यांची नवी माध्यमं, शॉर्ट फिल्म, सिनेमे, OTT हे कळायला पाहिजे. यातला शेवटचा मुद्दा सांगून या प्रश्नाचं उत्तर थांबवतो. आपण असं म्हणतोय, पण नवी पिढीसुद्धा जी लिहिते आहे ते अप्रतिम लिहिते आहे. मला आठवतं की मी जेव्हा माझ्या वयाचे कमलेश वालावलकर वगैरे लोकांनी बाकी शून्यसारख्या कादंबऱ्या लिहिल्या, त्या कालावधीमध्ये कविता महाजन, मेघना पेठे या लोकांनी क्रांती केली. नातीचरामी, बाकी शून्य अशी पुस्तकं आली. मग नेमाडे तर आणखी पूर्वीचे आणि ते अजूनही लिहित आहेत, हा मुद्दा वेगळा. आता नवी पिढी जी आहे ती आणखी वेगळं लिहिते. नव्या पिढीचे लेखक, कवी अप्रतिम लिहित आहेत, अप्रतिम लिहित आहेत. तर असं काही मानायची गरज नाही. मला असं वाटतं की हे सगळं छान चाललं आहे, सगळं संपलं. एक लक्षात घ्या, मला कोणीतरी विचारलं अमिताभ बच्चनच्या वाढदिवसाच्या निमित्तानं, मला कोणीतरी विचारलं की अमिताभचं वेगळेपण काय आहे. पण एक लक्षात घ्या, ज्या दिवशी आपण असं म्हणू ना आमच्या वेळी असं नव्हतं, त्या दिवशी तुम्ही म्हातारे झालात. काळ बदलत असतो, पण तुम्हाला नव्या काळाशी नातं जोडता आलं पाहिजे. जो अमिताभ बच्चन कुली, मर्दन अशा सिनेमामध्ये, दीवारमध्ये शर्टाची गाठ बांधून फिरत होता, तोच अमिताभ बच्चन 2000 मध्ये मात्र ब्लेझर आणि सुटाबुटामध्ये छान खुर्चीवर येऊन बसला. तो बदलला. अमिताभ माझ्याही पिढीचा हिरो होता, माझ्या वडिलांच्या पिढीचा हिरो होता आणि माझ्या मुलांच्याही पिढीचा हिरो आहे. हे अमिताभचं वेगळेपण आहे. मला असं वाटतं की ही जी गंमत आहे की तुम्हाला या प्रकारे ते माध्यम कळालं पाहिजे. नाही तर पूर्वी असं होतं की अमिताभ बच्चन सारखा सुपरस्टार हिरो की ज्याला मोठा पडदा छोटा पडायचा, तो टीव्हीवर येणार. होय, टीव्हीवर आला त्याने जग जिंकलं. आणि त्याच्यानंतर वेगवेगळे सिनेमे, नवनवे सगळं सुरूच आहे. आता गुड बाय सिनेमा आला आहे. मुद्दा असा आहे की मला असं वाटतं की तुम्हाला हे कळालं पाहिजे, तुम्हाला नवनवी माध्यमं कळाली पाहिजेत, तुम्हाला ती भाषा कळाली पाहिजे. हे जर कळत गेलं तर वारसा तुमचा आणि बाकी माध्यमही हे सगळं एकत्रितपणे छान गुंफत गेलं तर मला असं वाटतं की खूप छान संस्कृती उदयाला येऊ शकते. आणि संस्कृतीचं वेगळेपण हेच आहे की संस्कृती बदलत असते. कालची आजची वेगळी असते,
ही संस्कृती असते, हा बदल असतो. या बदलानुसार तुम्हाला नवनवी माध्यमं पण शोधता आली पाहिजेत आणि आणखी पुढे पुढे जाता आले पाहिजे. वा, आवटे सर, खरंच इतकं सुंदर आपण विश्लेषण केलंय आणि इतके लिहिणारे आहेत आणि इतक्या वेगवेगळ्या माध्यमांमधून व्यक्त होत आहेत, कुठेतरी वाचणारे आहेत म्हणूनच एवढे लिहिणारे आहे आपण असं नक्कीच म्हणू शकतो. आणि आपण म्हटलं त्याप्रमाणे या वाचन संस्कृती या संकल्पनेची मांडणी सुद्धा आजच्या काळाप्रमाणे आपण करायला हवी आहे, वेगवेगळ्या बदलत्या माध्यमांप्रमाणे करायला हवी आहे, तरुण पिढीच्या वेगळ्या मानसिकतेप्रमाणे करायला हवी आहे. आपण फक्त एका सीमित दृष्टिकोनातून वाचन संस्कृती म्हणजे एक छापील लिखित पुस्तक एवढ्या पुरतं न मर्यादित ठेवता आपण आता जसं सांगितलं त्याप्रमाणे ही वेगवेगळी जी अभिव्यक्तीची माध्यमं आहे त्यांचा सुद्धा समावेश वाचन संस्कृतीत करायला हवाय. कारण वाचन संस्कृती शेवटी काय आहे तर मूळ म्हणजे विचार संस्कृती. आपण फार छान त्याचं विश्लेषण केलंय. तर मला वाटतं की या वाचन प्रेरणा दिनाच्या निमित्तानं एक सुंदर मांडणी आपण केली आहे आणि आपल्या सगळ्या रसिक प्रेक्षकांपर्यंत आपण ती पोहोचवू शकलो आहोत. आपण आलात आणि इतकी सुंदर माहिती दिली त्याबद्दल मनापासून आभार. नमस्कार. येस, धन्यवाद. जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र.